मस्तपैकी भगव्या पताका वगैरे तुम्हाला आता दिसत आहेत का? आणि इथं महाराजांचं छोटस स्मारक आहे, हे बघा, दिसलं का? तर ही आहे महाराजांची ताकद. कलरफुल वरतून आठवलं, आपल्या कलरफुल फॅमिलीमध्ये अजून एक नवीन मेंबर आलाय, स्पेशली फ्रॉम दुबई, फ्लेक्सिबल ट्रायपॉड. आणि ते घेऊन आलेत आपले विजू दादा. आता 9:15 झालेत आणि आता 134 किलोमीटरसाठी 3.25 तास. चला निघूया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. करूया आपली जर्नी सुरू. लास्टच्या सिरीजला कसं मित्रांनो, आपली जशी गंमत चेन्नईमध्ये आली होती ना, म्हणजे गाड्या नव्हत्या, पोंगल संपला होता, तशी ह्या वेळेस आपली कोचिनच्या सिरीजला पण तशीच गंमत झाली. म्हणजे गाड्याच नाही, पिकअपच नव्हती कोचिनमध्ये. त्यामुळे अशी ट्रिप ही आपल्या फायद्याची ठरली. त्यामुळे जरा थोडा अंदाज लावून गेलं फायद्याचं पडतंय बरं का. किंवा मग आधी रिमाइंडर दिलं ना ट्रान्सपोर्टरला, तर ते पण फायद्याचं पडतंय. तर आता आहे मित्रांनो आपण मँगलोरमध्ये. आणि मँगलोरमध्ये मी जातानाच एक गोष्ट नोटीस केली होती. आजची तारीख आहे 11, कारण आपल्या महाराजांची जयंती आलेली आहे. आणि हे बघा आता तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. आपण आहे मँगलोरमध्ये. मस्तपैकी भगव्या पताका वगैरे तुम्हाला आता दिसत आहेत का? आणि इथं महाराजांचं छोटस स्मारक आहे, हे बघा, दिसलं का? 11 तारीख आहे आणि 19 तारखेला शिवजयंती आहे. आणि हे बघा, मँगलोर सिटी समोर. बँगलोर जायचं असेल तर राईट. तर ही आहे महाराजांची ताकद. एवढ्या आधीपासूनच तयारीला सुरुवात झालेली. वेलकम बॅक टू कर्नाटक आणि बाय बाय टू केरळा. तर 4:15 वाजलेत मित्रांनो. आपण पोहोचलोय शिरूर टोल प्लाझा, कर्नाटक NH66 बघा. आणि ह्याच टोल नाक्यावरती जाताना आपल्याला 5200 आपल्या गाडीचं वजन आलं बरं का. हे लक्षात ठेवा. 2 नंबर लेनला येताना 2 नंबरची लेन, हाच तो टोल नाका. आज बघू किती येते आपल्या गाडीचं वजन. असं काहीच टोल नाका आहे. चला, आज झाली रेड व्हॅलिड. तर सावध राहा मित्रांनो. रनिंग काटा झोल करतो इथं. ही 2 नंबर लेन. हमसे पंगा. बाबा रामदेव राजस्थानी, रायका. तर पाणी आहे व्यवस्थित. आता अंघोळ करतो आणि मग भेटतो. चला, तुम्हाला हवं पुढे दिसला का? विहिरीच्या बाजूला तर हवं दे. चला, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आंघोळ पूजा उरकली आहे मित्रांनो. गाडी पण चकाचक झाली. आता बघू ढाब्यावरती काही खायला भेटते का. घेऊ, खाऊ, आराम करू 2-3 तास. एडिट पण करायचं, कारण अजून एक पण ब्लॉग एडिट झालेला नाही आहे. म्हणून सिरीज आपण रिटर्नचा प्रवास इथपर्यंत कंप्लीट केला आहे. चला, पहिला आता पोटपूजा उरकतो आणि मग एडिटिंगला बसतो. भेटूया डायरेक्टली आता प्रवासामध्ये. 9 वाजलेत आणि हे बघा, हे बोंबललं सगळा ओव्हरलोड झाला. त्याच्यात फाईल झाल्या करप्ट, त्यामुळं बरंचसं फुटेज झालं गायब. आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करत करत जेवण पण उरकून घेतलं. आता ती फाईल सेव्ह होती का नाही काय माहीत नाही. असा असतो प्रॉब्लेम. म्हणजे 2-3 तास कसलं 4 तास घालवले आपण
बघू झाली सक्सेस तर तुम्हाला पार्ट 1 प्रॉपरली बघायला भेटला असेल. तरी बऱ्याच मधल्या फाईल उडाल्या त्यामुळं प्रॉब्लेम तर होऊ शकतो असं वाटतंय. काय माहित नाही, जे होईल ते. आता इथून निघायचं प्लॅनिंग केलंय, एडिट करून सेव्ह करायला लावलंय. बट अजून बघायचं रोज दाखवते का. हे बघा अवघड आहे. झाली फाईल सक्सेस तर ठीक, नाहीतर बॉम्बालणार. बघू जे काय होईल ते. गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर उठलोय, टोल नाक्यावरती फ्रेश वगैरे झालो आणि आता इथून आपल्याला पुढं गेल्यानंतर कारवार लागेल, त्यानंतर बॉर्डर आणि मग तिथून पुढं आपला गोव्यात प्रवेश होणार आहे. तर अजून 800 किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो. तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा. बाकी जर्नी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण आपल्याला नाशिकचं 1000 किलोमीटरचं अजून 800 किलोमीटरचं रनिंग आहे आणि त्यानंतर मग पुण्यापर्यंत यायचे. तर 1000 किलोमीटरचा पूर्ण प्रवास अजूनही बाकी आहे. तर चला इथून निघूया आणि जर्नी सुरू करूया. रात्री जी झोप येत होती ना, म्हणजे परवा रात्री आपण केरळला भरपूर असं जागलो आणि मग प्रवास उरकून घेतला पहिल्या टप्प्यात. त्यामुळं कालची रात्र पूर्ण झोप घेणं गरजेचं होतं. मस्त वेगळी झोप झालेली आहे. एकदम शांत असा समुद्र किनारा आहे. एकच नंबर आहे, एकच नंबर. आणि इथं नेव्हल बेस आणि इंडियन कोस्ट गार्ड पूर्ण प्रोटेक्शन. आणि बीच एकदम हा शांत आहे, असं जास्त उसळ्या मारत नाही. म्हणजे नाही का म्हणतो आपण त्याला, खवळलेला नसतं, सायलेंट असतं एकदम मस्त. आणि गोव्यामध्ये लागतं लोकेशन लावायला बरं का. थोडा आता पुढं घाट सेक्शन आहे ना. वेलकम टू गोवा. गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट. इथं टिपी दाखवून येऊ. कस्टमरला साहेबांना पण पेपर दाखवावा लागतील. टिपी दाखवून येऊया. चेकपोस्ट. टिपी दाखवला. काय कस्टमरने अडवलं नाही आपल्याला, काय बोललेच नाही, डायरेक्ट आलो होतो. झालं आता नाही कोण टेन्शन देणार मध्ये. हे पण नाही देत टेन्शन. टिपी दाखवायला निघायचं पुढं. पोलम. ओके. आता गोवा 584, मुंबई 685, फोंडा 67. चहा नाश्ता वरकून घ्यायचा आहे राव. कुठंतरी एखादा ब्रेक घ्यायला लागणार आता. हा पुढं डिझेल पण फुल करतो. गोवा एक्झिटला जाताना आपण डिझेल भरू. आता 2 रुपये वाजतात पर लिटर माग, कशाला सोडायचा. आपण बऱ्याच वेळा गोव्यातून पण गाडी भरलेली आहे, तुम्ही पाहिलं असेलच. तर आज फायनली परत गोव्यामध्ये आलोय आणि आपले विजयदादा थांबलेले आहेत. विजयदादा आपले मुंबईचे. हो, कंटेनर पिकअप MH01 ट्रॅव्हल विथ विजय. चला दादांना भेटू. भरपूर दिवस गाठ भेट झाली नाही, पण काल बोलले मी आलोय गोव्यात, तर म्हणलं येता येता भेटतो. चला जाऊया भेटायला. सिग्नल सुटलाय, तिथंच खड्ड्यात थांबले. खड्ड्यात म्हणजे आमची जागा आहे बरं का ती. त्या लोकेशनचं नाव आहे खड्डा. तिथून घेऊ सर्व्हिस रोडला. आणि पुढून घ्यायचं लेफ्ट म्हणजे खड्डा. कलरफुल वरतून आठवला, आपल्या कलरफुल फॅमिलीमध्ये अजून एक नवीन मेंबर आलाय, स्पेशली फ्रॉम दुबई. फ्लेक्सिबल ट्रायपॉड. आणि ते घेऊन आलेत आपले विजयदादा. थँक्यू सो मच. हे आपल्याला दिलेला मिलिंद दादानी आणि मला बोललेलं की रविदांची भेट आहे स्पेशली. इथे आलो तेव्हा यांनी दिला. बोललो होता आला तिथे. तर मी बोललो बऱ्याच जणांची कोचिंग ट्रिप आहे. कोचिंग टू डायरेक्टली मुंबई, सॉरी नाशिक. नाशिक. आणि ही भेट
रवी दादांनी. थँक्यू मिलिंद दादा, तुमचं गिफ्ट आमच्यापर्यंत पोहोचलं. हा ऍक्च्युली मिलिंद दादांनी भरपूर जणांना गिफ्ट दिलेले आहेत. म्हणजे मला सुद्धा सरप्राईज गिफ्ट आहेत ते. मला रवी दादांना, परत गंधारला भरपूर आहेत. असंच प्रेम राहू द्या आणि तुम्हाला आमच्याकडनं सुद्धा गिफ्ट भेटेल कधी ना कधी तरी. तुम्ही भेटा व्हायला मुंबईत आले किंवा पुण्याला आले किंवा गोव्यात आले ना, एकदा सांगा, आपण एक प्लॅन करूया, मीटअपचा प्लॅन करूया. 100% चांगली करू मीटअप, एकदम मस्त. आमचा भरपूर मोठा आता मीटअप झाला, म्हणजे 2 तास झाले. आम्ही गप्पा मारत बसलोय, टाइमच कळाला नाही. बोललो आता मस्तपैकी पुढची जर्नी करायची, निघायची तयारी. 700 किलोमीटर मित्रांनो, अजून नाशिकचा प्रवास आहे आपला. सबस्क्राईब करा रवी दादाच्या चॅनलला आणि चांगले व्हिडिओ असतात. व्हिडिओ करा. ऍक्च्युली माझे जेवढे सबस्क्रायबर ते सगळ्यांनी केलेलेच आहे, तरी पण एक सपोर्ट राहू द्या असंच. आमचे व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. नक्की. चला आता निघू इथून, करूया आमची जर्नी सुरू. आमच्या गप्पा एवढ्या लागल्या का कुठं 2-2.5 तास निघून गेले कळालेच नाही. आणि आता वाजले 2, आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. अजूनही आपला 700 किलोमीटरचा मित्रांनो प्रवास आहे. गोवा, पनवेल वरतून डायरेक्टली इगतपुरी मार्गे नाशिक, आणि नाशिक वरतून पुणा. लांबचा पट्टा आहे. आणि आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या, कारण काय होतं माहिती का, आम्ही दोघं जर गप्पा मारायला असं बोलणं 2-3 दिवसातून होतच राहतं, पण गाठ भेटच होत नव्हती. गाठ भेटीला टाइमच नाही भेटला, कारण त्यांच्या सिरीज वेगळ्या चालू असायच्या लोकेशनला, माझ्या वेगळ्या लोकेशनला चालू असायच्या. त्यामुळं राहिलंच काम. आणि फायनली आज योग आला आणि आपलं पार्सल आपल्यापर्यंत पोहोचलं. थँक्यू मिलिंद दादा, तुम्ही पण लवकर या, म्हणजे तुमच्या बरोबर गाठ भेट व्हायची आपल्या अजून राहिलेलीच आहे. आपल्या बोलल्यावरती चाललंय तर काही प्रॉब्लेम नाही, लवकरच होईल. भेटू, नक्कीच भेटू. गोव्यात आलं तर गोव्यात भेटू, तुम्ही मुंबईला आलं तर मुंबईला भेटू. आणि थँक्यू सो मच. तुमचे पण ब्लॉग मस्त असतात बरं का मित्रांनो. मिलिंद दादांचे ब्लॉग तुम्हाला त्यांच्या दुबई जर्नीच बघायला भेटतील. दुबईला मस्त ते चांगले शॉर्ट्स वगैरे बनवून टाकत असतात. नक्की बघा त्यांचे पण चॅनलवरती व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. आणि आता ते त्या टेक्निकल फील्डमध्ये आहेत म्हणून त्यांनी ते आपल्याला पाठवून दिलं, तर आपण त्याचा यूज नक्की करू. तर आता गोवा सिटी क्रॉस करू. दिवसा टाईम असल्यामुळे चांगले सीन्स बघण्यासारखे. चालू जेवढे आपल्याला वाटत कव्हर करता येतील ते कव्हर करू. तर आपली गाडी पण लागलेली आता रिझर्ववरती, तर जाऊ पंपावरती आणि घेऊ डिझेल टँक परत फुल करू. 700 किलोमीटर म्हटल्यावरती आपल्याला 1.5 टाकी तर लागणारच. तर बरोबर मित्रांनो 2950 रुपयात आपल्या गाडीमध्ये डिझेल बसलंय, टँक केला फुल आणि निघालोय आता पुढं. तर बरोबर 3:05 झालेले आहेत. आणि इथून आता मित्रांनो बरोबर आपल्याला आंघोळीसाठी ढाब्यावरती जायचंय. म्हणजे महाराष्ट्रात एंट्री केल्यानंतर ह्या चेकपोस्टला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण गोवा एक्झिटला आणि महाराष्ट्र एंट्रीला तिथं काही त्रास देतच नाही. आणि आज काही कोणी अडवलं नाही, काय नाही. थांबलोय मित्रांनो आपण गोव्यात. म्हणजे निघालो म्हणतो ना, अजून बॉर्डरवरतीच फक्त. तर आपण थांबलो इथं रॉयल काजू घेऊया चला. झाली आपली शॉपिंग, चला. तर झाली आहे मित्रांनो आपली शॉपिंग. चॉकलेट बदाम नाही घेतला ऍक्च्युली, कारण आहे ना बदाम इकडं पण तोच रेट आहे आणि आपल्या इकडं पण तोच रेट आहे, त्यामुळे बदामाला डोकं नाही दिलं. काजू घेतले 800 रुपये मध्ये, थोडं बार्गेन केले, कमी करून घेतले. बाकी डिस्काउंट देतात बरं का, फक्त बार्गेन करायची पावर पाहिजे. तर चला झाली आहे शॉपिंग. चिक्की वगैरे बरंच आयटम आहेत त्यात, आता मिक्स आयटम आहेत. शेडॉन चॉकलेट वगैरे घेतल्या आणि परत आपण पोहोचलो कैलास ढाब्यावरती अंघोळ करायला. मस्त हौदावरती अंघोळ होती. चला बघा समोरच. तर भेटू आता मित्रांनो डायरेक्ट अंघोळ झाल्यावरती. वर्दी धुवून टाकतो पहिले.
मस्त अशी आंघोळ पूजा पण उरकली मित्रांनो. आपले कपडे तिकडे युनिफॉर्म पहिला धुवून टाकला, 2 टी-शर्ट धुवून टाकली. तर मग कायला ढाब्यावरती जाऊन चहा घेऊ. पण जेवायचा टायमिंग अजून झाला नाही. पुढं जाऊन जेवता येईल. आंघोळ महत्वाची होती, अंगातले घामाचे कपडे धुणं महत्वाचं होतं. तर झालंय. चला आता हे कपडे टाकून घेऊ गाडीमध्ये, मस्तपैकी वाळत चहा मारून येऊ आणि पुढची जर्नी कंटिन्यू करू. कारण ऑलरेडी आपण मस्तपैकी डोसा खाला होता आणि चहा खाला, म्हणजे 3 डोसे आणि 1 चहा असा नाश्ता करून निघालो होतो. त्यामुळे टेन्शन नव्हतं, पोटात बऱ्यापैकी भरून होतं. तर चला आता इथून निघूया, मस्तपैकी एखादी कोकणी खानावळ बघूया आणि मग तिथं जेवायला थांबूया. किंवा मग आता हे कैलास ढाबा आहे, हा UP बिहार आहे, त्यामुळं त्याला ते टेस्ट आणता येत नाही आहे कोकणची. तर बघू, पुढं जाऊ, मस्तपैकी एखादी खानावळ बघू आणि मग तिथं जेवायला थांबू. तर चला आता इथून निघूया. बाहेरचं क्लायमेट कसं आहे तर फेब्रुवारी आहे, मार्च एप्रिल मे गरमी पडते मस्त अशी आणि आंबे सुरू होतात. आता आपल्याला इकडं या पट्ट्यात देवगडचा आंबा, पुढं रत्नागिरीचा आंबा, त्याच्यानंतर मग अलिबागचा आंबा, बरोबर का. तर हा सिजनेबल असता. तर विजू भाऊ भेटले होते ना, विजू भाऊ आता हे 2 महिने परत गायब होतील आंबे सुरू झाल्यानंतर. आणि लाईनवरती कसं असतं मित्रांनो, लाईनवरती तुम्हाला 12ही महिने चालू राहतं, कोणत्याही सिटीतलं बुकिंग भेटत राहतं ट्रान्सपोर्टरकडून. आणि हे कसं सिजनेबल आंबे झाले किंवा तरकारी झाली तर ते तुमच्या एरियामध्ये, म्हणजे प्रत्येकाला जर गावाकडे असेल तर त्याला तो ऑप्शन असतो की मग तरकारी सुरू झाली मग कंटिन्युअसली तरकारीच्याच बुकिंग आणायच्या. आणि मग त्याच्यानंतर मग ते 2 महिने झाल्यानंतर मग परत आपलं रुटीनला यायचं. साहेब काय थांबले तिकडं? हा, चेकिंग चालू आहे साहेबांची. ओव्हर स्पीडिंग काय ॲक्सिडेंट माहीत नाही, पण एवढे बापरे 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 एवढे साहेब. जाऊ द्या, त्यांचं तो काय पर्सनल असेल, आपल्याला काय घेणं देणं नाही. तर आपला विषय चालला होता ट्रान्सपोर्ट सिजनेबल, म्हणजे सीझनवरती पण तुम्ही असं जर असेल ना, आंब्याची कोणची ओळख वगैरे असेल तर मग इकडून घेऊ शकताय, लोकली पण करू शकताय किंवा होलसेल पण करू शकताय. तिकडे नेऊन स्टोअर करायचे आणि तिकडून मग आपल्या स्टॉलवरती विकायचे. और अख्खं पुणे जर पाहिलं ना, पुण्यात एवढे आंब्याचे स्टॉल लागतात आणि त्यातला मी तुम्हाला खरं सांगतो 90% जे रस्त्यावरचे स्टॉल दिसतील ना ते तुम्हाला कर्नाटक, आंध्र प्रदेश तिकडला आंबा भेटतो. आपल्या देवगडच्या किंवा राजापूर, आपल्या रत्नागिरी आंब्याच्या नावाखाली, हापूसच्या नावाखाली तिकडला आंबा असतो. हे माहिती असेल बऱ्याच जणांना. त्यामुळे आंबा ओळखता आला पाहिजे आणि आंब्याचं, स्वामी समर्थांचा मठ आहे, श्री स्वामी समर्थ, आंब्याची टेस्ट तुम्हाला कळाली पाहिजे, त्याच्या वासावरती कळालं पाहिजे. हे लॉजिक, कारण मी 2-3 वर्ष केलेलं आहे. ज्यावेळेस लॉकडाऊनचा टायमिंग होता ना त्यावेळेस इकडून 100 पेट्या आपण 1934 मध्ये भरून पुण्याला नेऊन विकलेल्या आहेत. सिंगल पेट्या, 2-2 पेट्या होलसेलमध्ये, रिटेलमध्ये. पण ते पण एक चांगला सोर्स असतो बरं का. ते पण जर करायचं असेल तर नक्की प्लॅनिंग करू शकता. हाय, आंब्यामध्ये पण भरपूर असा पैसा भेटतो, त्यामुळे जर तुमच्या ओळखी असतील तर तुम्ही ते सुरू करू शकता. येवा कोकण आपलोच असा. महाराजांची राजमुद्रा ट्रकच्या आडोशाला गेलेली आणि मस्त असे कोकणातले सीन्स बघा. हा, फॉरेस्ट, ॲनिमल्स, डॉल्फिन, आंबा, काजू, नारळ. तर हॉटेल कोकण किनाऱ्याला मित्रांनो जस्ट जेवण उरकलं, 9:45 वाजलेत. चला निघायचं आता. 220 रुपयाची थाळी होती ॲक्च्युली इथं. 15 रुपयाला चपाती, फिश थाळी, बांगडा थाळी खाली ॲक्च्युली आपण, पण मनावाशी वाटलीच नाही राव, म्हणून मी काहीच शूट केलेलं नाही. ऑलरेडी म्हणजे जेवणाला अर्धा-पाऊण तास झाला ऑर्डर दिल्यानंतर. खरं तेच सांगायचं, बाकी काय. अर्धा-पाऊण तास झाला, जेवण नाही आलं. बरं आल्यानंतर चपात्याही थंड, मग म्हणलं काय मजाच नाही आली. मग डायरेक्टली बोललो आता जेवल्यावर निघतानाच ब्लॉग कंटिन्यू करावा. तर अजून मित्रांनो 550 किलोमीटर, 600 किलोमीटरचं अंतर बाकी आहे आपलं नाशिकपर्यंतचं. आणि हा रस्ता तुम्हालाही माहिती आहे आता किती विचित्र आहे आपला. बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत. तर आता रत्नागिरी लागल, संगमेश्वर चिपळून, त्यानंतर मग जाऊ पुढं.